गुड मॉर्निंग गाईस, आदित्य कडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. सो गाईस, तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग. ताईला मी मॉर्निंगलाच तिच्या ऑफिसला मी ड्रॉप केला. ऑफिसला नाही, वाघोलीलाच तिला ड्रॉप केलं आहे. त्यानंतर मी घरी आलो, थोडासा आराम केला. मग उठलो, फ्रेश वगैरे झालो गाईस, दाढी पण काढली मी. आणि गाईस आता मी चाललो आहे खराडीला याच्यासाठी चाललो आहे, इंटरव्ह्यूसाठी चाललो आहे. थोडंसं इंटरव्ह्यू देऊन येऊ म्हटलं, थोडा वेळ आहे तर आपल्याकडं. सो वेळ आहे तर इंटरव्ह्यू देऊन येतो. टिफिन घेतला आहे मी, बॅगमध्ये टाकला आहे. सो मी आता बॅग घेतो आणि निघतो इंटरव्ह्यूसाठी. इंटरव्ह्यू आहे नाही, मला धुंडावं लागेल आता. जॉब तर नाही, तर दुसरी जॉब शोधावं लागेल. बघू, आपण आपल्या यानं प्रयत्न करू. भेटली तर खूप चांगलं, नाही भेटली तरी खूप चांगलं नाही, वाईट म्हणू शकतो. पण आपण आपल्या यानं प्रयत्न करू. चला गाईस, मी निघतो आता. खूप दिवसानंतर बॅग घेतली आहे मी खांद्यावर एक तर. चला निघतो मी. काही ते का झेरॉक्सच्या दुकानात आलो आहे झेरॉक्स काढायला. माझ्यापाशी एक रिझ्यूम होतं, त्याच्या 5चा झेरॉक्स काढता होता मी. सो रिझ्यूम घेऊन घेतो आणि जातो. खराडीमध्ये एका कंपनीत आलो आहे, 7व्या फ्लोअरवर आहे बोलते इंटरव्ह्यू. आता बघतो, मलाच कळत ना कुठली कंपनी आहे काय आहे. फक्त जायचं, विचारायचं वॉक इन इंटरव्ह्यू चालू आहे का. ते बोलले की 7व्या फ्लोअरला चालू आहे. आता चालू आहे तिकडं, बघू आता काय होते. काही 7व्या फ्लोअरला तर आलो आहे मी आणि मलाच कळत ना इकडे जाऊ की इकडे जाऊ. एवढं मोठं आहे. काय गाईज, मलाच कळलं ना. 7व्या फ्लोअरला आलो, विचारलं, सांगत आहे की इथे इंटरव्ह्यू चालू नाही. सांगितलं कशाला मग. अच्छा, काय बघा, लिफ्ट पण कळत नाही, कुठल्या फ्लोअरवर जाऊ काय जाऊ. एवढा मोठा लिफ्ट आहे, एवढी जागा कशाला सोडली का कळलं नाही. एवढी जास्त म्हणजे अशी डब्यावानीच आहे पण एवढी मोठी. बाहेर जाऊन बघतो आता दुसरीकडं. इथून पहिले बाहेर निघू दे मला. एवढी मोठी बिल्डिंग आहे आणि काय कुठल्या फ्लोअरला आहे काय कळत नव्हतं. एक माणूस नाही वर. बघू आता दुसरीकडे जातो. इथं तर काय कळलंच नाही, काय कळतच नव्हतं काहीच. एवढी मोठी बिल्डिंग आहे, फ्लोअर पण एवढे भारी भारी होते, पण एक जण नव्हतं तिथं. बघू आता दुसरीकडे जातो. कंपनीत एका पार्किंगमध्ये आहे आता मी. माझा मित्र इथं काम करतो, तो बोलला की 3rd फ्लोअरला आहे माझी कंपनी, तिथं काम करतो. आता तिथं जाऊन बघतो कसं आहे काय आहे. 3rd फ्लोअरला जायचं आता. जातो. आलं पण काहीच इंटरव्ह्यू दिला आणि काय सांगू तुम्हाला. गेल्याबरोबर ती मॅडम डायरेक्ट इंग्लिशमध्ये बोलायला लागली. म्हटलं मॅम बोला, आय एम नॉट कम्फर्टेबल फॉर इंग्लिश लँग्वेज. नाही बोले, हा इंग्लिश जरुरी आहे बोले. काय बोललो तुम्हाला. हां, त्या मॅडमनं डायरेक्ट इंग्लिश चालू केली. म्हटलं मॅडम, आय एम नॉट कम्फर्टेबल फॉर इंग्लिश लँग्वेज. मॅडम नाही बोले, इंग्लिश कम्फर्टेबल, इंग्लिश जरूरी है, सो आप इंग्लिश में बात पडेगा. मी माझ्या यानं ट्राय केलं, इंग्लिश बोललो मी तिच्याशी. ते बोलले की नाही, हे इंग्लिश इथं इम्पॉर्टंट आहे, असं अदरक लसन बोलत होती. मग काही नाही, ते बोलले की 1 वीक नंतर या तुम्ही. म्हटलं ठीक आहे मॅडम, चालेल, काय हरकत नाही. इथं तर ट्राय केलं, ते बोलते की 1 वीक नंतर या. बघू आता, बघू दुसरीकडं बघतो आता. त्या कंपनीत दिला इंटरव्ह्यू. बघा काहीच इंग्लिशमध्ये कमी पडलं माणूस. इंग्लिश लँग्वेज खरं, मला मराठी येते, हिंदी पण येते, इंग्लिश नाही येते. इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन, आता 1 इयरचा एक्सपिरियन्स आहे आपल्याला त्या कंपनीमधून. कस्टमरसोबत आपण इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन करू शकतो, बट जेवढं डीपली पाहिजे तेवढं कम्युनिकेशन नाही करू शकतो. मॅडमशी थोडंसं नॉर्मली मी कम्युनिकेशन केलं, तर ते बोलली की नाही, इंग्लिश खूप इम्पॉर्टंट आहे. खरं काहीच इंग्लिश खूप इम्पॉर्टंट आहे यार, आणि आपल्याला इंग्लिश येत नाही आहे. तर जाऊ दे, काही हरकत नाही. बट मी इंग्लिश शिकणार, ट्राय करावंच लागेल मला.
पण आता तर गरजेचं म्हणजे आता तर गरजेचं होतंच मला इन फ्युचर लागेलच ना, गरजेचं राहणारच नाही इंग्लिश म्हणजे इंग्लिश तर शिकावंच लागेल गाईस. सो मी रिजेक्ट झालो आहे आता, रिजेक्टच म्हणू शकतो 1 वीक नंतर या म्हणताय. केलं आपण ह्या कंपनीत तर ट्राय केलं आहे आता आपण आपल्या आहे ना. चला आता बघू, आता सगळ्यात पहिले तर बाहेर निघतो कंपनीच्या, दुसरीकडे बघू. काढतो आपली स्कूटी गाईस, बाहेर आलो आहे आणि एका ठिकाणी मी स्कूटी लावली आहे आणि इथं बघा एक IT पार्क आहे इथं, लय मोठा आहे खराड इथलं. कुठलं तरी IT पार्क आहे याचं, निऑन IT पार्क समथिंग असं नाव आहे. ते मोठी कंपनी आहे गाईज, इथं सगळे IT पार्कच आहे, खूप मोठे आहे. म्हणून मी थोड्या वेळी 5-10 मिनटं असंच बसून असंच विचार करत होतो की काय करू म्हणून. आता काय कंपनीमध्ये आता मला ना माझे दिवस आठवतात गाईज. फर्स्ट टाईम जेव्हा मी इंटरव्ह्यूला जायचो तेव्हा ना रिजेक्ट व्हायचो ना गाईज, असं वाटायचं की काय यार रिजेक्ट झालो. आता जेव्हापासून अनुभव आला आहे ना तेवढं काय वाटत नाही आता. तर तेच थोड्या वेळ बसतो, फक्त दुसऱ्या कंपनीमध्ये व्हिजिट करावा लागेल, इंटरव्ह्यू द्यावा लागेल. थोड्या वेळ बसतो आणि निघतो. मी टिफिन तर आणलं आहे, थोड्या वेळ नंतर टिफिन खातो गाईज. आता मी भेळ खात आहे, खूप भूक लागली होती मला. एवढी भारी बनवली आहे ना भेळ भैयानं. भैया 1 नंबर बनाय. एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत इथं, काही कळा ना कुठं जाऊ. मी लास्ट टाईम जेव्हा माझ्याकडे जॉब नव्हती ना तेव्हा पण मी इकडल्याच कंपन्यामध्ये आलो होतो. एवढ्या जास्त कंपन्या काही कळत पण नाही कुठे जाऊ, कुठल्या कंपनीमध्ये जाऊ काहीच कळत नाही. मला लागली आता भेळ खाल्ली होती, काहीतरी इच्छा झाली होती चटपटे खाण्यासाठी. चटपट आता खाल्लं आहे, आता टिफिन आहे, बघू कुठेतरी बसून खातो आता. काहीच तुम्ही बघू शकतात ही समोर एवढी मोठी बिल्डिंग आहे. किती मोठी आहे बिल्डिंग आहे तर. ते भारी भारी कंपन्या आहे बाबा पुण्यामध्ये. मला भूक लागली आहे, मी आता एक ठिकाण ढूंढत आहे की तिथे मला जेवायचं आहे. ढूंढतच आहे आता एका ठिकाणी जेवतो मी, भूक लागली आहे मला. आणि या बिल्डिंगला बघून बापरे बाप काय आहे काय माहीत बघा. चला गाईज मी निघतो. गाईज डीमार्टमध्ये एक रिझ्यूम टाकून देतो. चला बघू असं तर काम भेटेल. डीमार्टमध्ये आलो आहे, रिझ्यूम पण टाकलं आहे, थोडं घुमून पण जाऊ. डीमार्टच्या अंदर जाऊन येऊ, थोडंसं घुमून येऊ. डीमार्टला गेलो गाईस, काही घेणं तर नाही झालं, फक्त लेस घेऊन घेतले भाऊ. फक्त 3 घेतले गाईस लेस. मला जे माझे फ्लेवर आहे आवडीचे 28 रुपीजला, म्हणजे 30 रुपयाला ॲक्च्युली आहे, बट डीमार्टमध्ये 28 रुपीजला होते. सो 3 घेऊन घेतले मी. आता जातो गाईस घरी, मी घरीच जेवण करतो आता. गाईस घरी आलो आहे, टिफिन घेऊन गेलो गाईस आणि मला कुठली जागाच नाही भेटली बसायसाठी गाईस. सो आता मी काय करू शकतो, थोडंसं मग वेट केला, म्हटलं जाऊ द्या घरी जाऊनच जेवण करू आता. सो आता मी जेवण करतो. लेस वगैरे चिप्स वगैरे आणले आहे, 2 तिथे ठेवले आहे, एक इथे. हे जेवणासोबत खातो आता मी. जेवण झाल्यानंतर झोपतो गाईस, झोपतो आता, आराम करतो थोडंसं. गेलो होतं एका इंटरव्ह्यूला, रिजेक्ट झालो. हार नाही मान्य आहे बाई, हार नाही मान्य आहे, हारायचं नाही, करायचं अजून प्रयत्न. स्टार्टिंगला काहीच कसं वाटायचं मला, जेव्हा नवीन नवीन आलो होतो, अरे यार रिजेक्ट झालो, इंग्लिशमध्ये कमी यावं हे ते वगैरे वगैरे पहिले. आता एक्सपिरियन्स वगैरे आहे, आता काय वाटत नाही ना. चल ठीक आहे ना, इथं रिजेक्ट झालं, चला दुसऱ्याची तयारी करायची. आता दुसऱ्याची तयारी करू, फक्त थांबायचं नाही, करत राहायचं. चला त्या याच्यावरच मग आता आपण जेवण करू आणि तुम्हाला मग झोपतो. मग मी मग उठल्यानंतर तुम्हाला भेटतो गाईस. चला जेवतो आणि आराम करतो, बाय. हे गाईस दुपारी आराम वगैरे केला, त्यानंतर उठलो मी. मग त्यानंतर तेवढ्या वेळामध्ये ताई झाली. मग ताईनं मस्त स्वयंपाक वगैरे केला आहे. स्वयंपाक बघा काय केलं आहे ताईनं, बेसन बनवलं आहे गाईस. आणि हे बघा काय बनवलं आहे ताईनं. आणि डाळ पण उडली होती, सो डाळ पण सोबत आहे. सो मी आता जेवण करतो.